वळत पुढच्या बातमीकडे, दादा कोंडकेंचे उत्तर आहे का? सुधीर भाऊ संजय राठोड यांच्यावर भडकलेत. विधानसभेत सुधीर मुनगंटीवार आणि राठोड यांच्यामध्ये चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान जलसंधारण खात्यावरून मुनगंटीवार हे राठोडांवर चांगलेच भडकले होते. नाला रुंदीकरणावरून मुनगंटीवार आणि राठोड आमने सामने आले. नाल्यालगत जी लोकवस्ती आहे, दरवेळेस पावसामुळे या लोकवस्तीमध्ये पाणी जात होतं आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी मागणी केल्यामुळे या पूर संरक्षण भिंतीचं काम जिल्हा नियोजन समितीमधून घेण्यात आलं होतं. अनेक वेळा त्या वस्तीला फटका बसलेला आहे आणि म्हणून सुधीर भाऊंनी जसं सांगितलं की हा नाला पूर्ण शहरातल्या मुख्य भागातून जातो. याचं सर्वेक्षण हे रुंद किती आहे, जसं भूमी अभिलेख विभागाकडून याची सर्व चौकशी जिल्हाधिकाऱ्याच्या मार्फत करून उर्वरित बांधकाम सुद्धा या नाल्याचं करण्याच्या संदर्भात जिल्हा नियोजन समितीकडे आम्ही प्रस्ताव पाठवू. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय, आमचे मित्रही आहे. नैसर्गिक जो नाल्याची रुंदी आहे ती कायम असावी, ही सजेशन फॉर ऍक्शन काय? हे ऍक्शन, ओनली ऍक्शन, नो रिॲक्शन असं असलं पाहिजे. मंत्री महोदयांकडून अपेक्षित आहे की नैसर्गिक नाल्याची जेवढी रुंदी आहे तेवढी राहील, ही शासनाने हमी दिली पाहिजे. ही हमी न देता सजेशन फॉर ऍक्शन म्हणजे काय? हे द्विअर्थी झालं. दादा कोंडकेचं उत्तर आहे काय? हे द्विअर्थी उत्तर देऊ नका. निश्चितपणे नैसर्गिक राहील याची काळजी घ्या. मंत्री महोदय, जे आता सुधीर भाऊने आपल्याला माहिती दिली आहे त्यावरती आपण व्यवस्थित विचार करून उपाययोजना करावी.